विठ्ठल रुक्मिणी क्रिकेट संघ भोईरवाडी वर्सेस ह्याच्यानंतर पुढील सामना होणारा मादळ कोलीवाडा विशेष राहटर कोलीवाडा दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे। या ठिकाणी सुंदर असा फटका होता परंतु या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण धावसंख्या होती मात्र 5 आपण पहिले षटक प्रगतीपथावरती पाहतो। या गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अल्पेशाला आपल्या संघासाठी उलटा चेंडू होता परंतु फायदा उचलू शकले नाहीत। गॅप मध्ये चेंडू जरूर आहे परंतु एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे परंतु 2 धावा इथं मात्र कंप्लीट पूर्ण होतात। अजय आणि अथर्व ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले कारण क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने आपल्याला पाहायला भेटतात मित्र। पुन्हा एकदा चांगला चेंडू होता परंतु आमचे नावाजलेले पंच सांगतात की ऑप्शनच्या खूपच बाहेर होत चेंडू चालला होता। वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आहे। पुन्हा एकदा हवाई फायर केले पाहूया या ठिकाणी चेंडू जातो सीमा रेषा पार येतोय षटकार। अजयच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार हवाई सफर यात्रा करत चेंडू चालला होता सर्व प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये। अल्पेश गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू डॉट चेंडू। एका षटकारानंतर मात्र अल्पेशने कमबॅक केलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 14। 2 षटकांचा सामना असेल पाहूया कर्णधार कोणाला पसंती देतो या दुसरं षटक टाकण्यासाठी। आपण पाहिलं त्याची क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण पाहतोय मित्रांनो भव्य दिव्य अशी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला भेटे। या ठिकाणी आमचे आयोजक त्याच्यानंतर आमचे मान्यवर या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत। आपण पाहिलं तर टोकाडे हा संघ आयोजक आमचे कॉमेंटर आमचे शिंदे साहेबांनी सांगितलं की खूप आशा होती या संघाला की हा संघ पुढे जाईल परंतु मित्रांनो शेवटी आपल्याला पराभव हा मान्यच करावा लागतो। क्रिकेट म्हटलं की पराभव मान्यच करावा लागतो। पंच सांगतात वाईट चेंडू खराब चेंडू लेशमच्या खूपच बाहेर होता। गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू समाचार घेतलाय चेंडूला पाठवलाय सरळ युट्यूब जिथं लाईव्ह होते त्या स्टँड मध्ये चेंडू जातो आणि परत येतो मैदानामध्ये येतो या ब्रँडेड षटकार। धावसंख्या वेगानं पुढे जाते मात्र 21 या धावसंख्येवरती निखिलला थोडासा विचार करावा लागला आपल्या गोलंदाजीमध्ये। पुन्हा एकदा खराब चेंडू पंच सांगतात अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। आमचे नावाजलेले पंच मित्रांनो दिवसभर अंपायरिंग करणं ही खायची गोष्ट नसते। भर उन्हामध्ये आमची पंच ती कामगिरी निभावताना पाहायला भेटतात। पुन्हा एकदा पंच सांगतात पुन्हा एकदा खराब चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर होता अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। निखिल याला नक्कीच विचार करावा लागेल। क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने आहेत आपण एक एक पाऊल आता पुढे जात आहे। जर आपल्याला मागे यायचं असेल तर नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये। इथं मात्र कमबॅक केलं निर्धाव चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र फसतो या ठिकाणी। निर्धाव चेंडू जातो या धावसंख्येमध्ये अजूनही थांबलेली आहे ती मात्र 23 या धावसंख्येवरती। आपण दुसरं षटक पाहतो प्रगतीपथावरती। क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो।
पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही. या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. आपल्या वाईटची कसर भरून काढताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात लेशाच्या दिशेने एक धाव पूर्ण केले पाहूया, परंतु एका धावानं होती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाते मात्र धावसंख्या पुढे मात्र 24 या धावसंख्येवरती निखिल गोलंदाजी मार्क होते. आपण पाहतोय निखिल याला तर अतिशय अंतिम टप्प्यामध्ये ही आलेली स्पर्धा. जसं त्याचा सूर्य मावळच्या दिशेने प्रवास करा तसं त्याचा क्रिकेटचा फेवर मात्र या मैदानावरती वाढत चाललाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया. झेल होतोय की नाही, परंतु इथं मात्र झेल सुटतोय आणि पंच सांगतात की या ठिकाणी रनआउट. मोठा झटका म्हणावा लागेल. अजयच्या रूपाने अजयला मात्र पेव्हलियन मध्ये जावं लागेल, परंतु तोपर्यंत एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. त्यांनी एक अप्रतिम षटकार त्याने खेचला होता आपल्या संघासाठी. त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतोय तो आदित्य. या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो निखिल याचा. आदित्य त्याची जागा भरून करण्यासाठी आदित्य शेवटचा चेंडू निखिल याचा कशा प्रकारे खेळतोय नक्कीच पाहावं लागणार आहे. मादाळ आणि राठाड या दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. विनंती आहे कमिटीकडून आपल्याला सूचना जारी केल्या आहेत, याचे पालन आपण करायचं. एक विनंती असेल आपल्याला पुढील होणारा सामना आपला असेल, सहकार्य करायचं आहे आम्हाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहूया ठिकाणी. पंच सांगतात या ठिकाणी या ठिकाणी षटकार आहे. पंचांचा इशारा आम्हाला येतो. षटकार 6 धावांसाठी. 33 धावांचं लक्ष असेल. सामना जिंकायचा असेल तर या संघाला मादाळ आणि राठाड दोन्ही संघटनांना विनंती की आपण टॉस साठी यायचं आहे. पुढील होणारा सामना आपला असेल. या ठिकाणी मी विनंती करेन मांदाड कोळीवाडा संघ एफ विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ ब राठाड. या मी लंकेश बुवाजी तुम्हाला विनंती करतो, लंकेश आपला कॅप्टन पाठवा लंकेश. आणि मांदाड चंदू पाटील आपला कॅप्टन पाठवा, आपल्याकडे वेळ नाही आहे. लक्ष्मण बुवाजी चला या. घ्या टॉस घ्या, आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो. चला आपण पाहतोय इथे राठाड संघाचे संघनायक आलेले आहेत आणि मांदाड संघ या संघनायक या आणि मान्यवरांचे शुभ असते तिथे आपण नाणेफेक करणार आहोत. ओव्हर टू तांबे सर. धन्यवाद. 33 धावांचं लक्ष असेल या संघाला. सामना जिंकायचा असेल पंच आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचा एक विनंती आहे, कारण तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती. मी मगाशीच म्हटलं होतं की अंपायरिंग करणं खायची गोष्ट नसते. दिवसभर उन्हामध्ये आपण अंपायरिंग करताय, खूप मोठी जिम्मेदारी आपल्यावरती आहे आणि ती निभवता सुद्धा तुम्ही. आणि लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तशी क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाटे आयोजित श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 आपण पाहतोय. 2024 ला पण सर आपण होतो, 2025 च्या माध्यमातून सुद्धा आपण भेटतोय. भाग्य आहे की तुम्ही सिनियर आहात, तुमच्याकडून आम्हाला काहीतरी शिकायला भेटे हा आमचा अभिमान आहे, मोठं पण आहे आमचं. मादाळा संघ टॉच विन आणा, आपला निर्णय आम्हाला सांगायचा आहे. टॉच विन आपण काय घेतलंय. मादाळ संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला निर्णय आम्हाला सांगायचा आहे. 33 धावांचं लक्ष असेल, आपला सामना जिंकायचा असेल तर 16.5च्या सरांनी आमच्या सरांनी शिंदे साहेबांनी सांगितले की आपल्याला प्रति धावा बनवाव्या लागतील.
प्रत्येक धावा आपला आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक असणार आहे 30,001 रुपये, त्याच्यानंतर 15,001, त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक 7,501. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर, आपण या ठिकाणी पाहतोय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. श्री छत्रपाल महाराज चषक 2025च्या माध्यमातून हा संघ जो जिंकेल त्याचा प्रवास पुढेच राहणार आहे, जो हारेल त्याचा प्रवास मात्र इथेच थांबणार आहे. 33 धावांचं लक्ष असेल या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. अल्पेश आणि जितेश पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पाहूया या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतो, चेंडू सीमा रेषा पार येतोय, चौकार. अप्रतिम पहिल्या चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला भेटला या ठिकाणी. अतिशय बाबू ढेपे, एक विनंती असेल की आमचे दादा अमोल पवार साहेब आपल्याला बोलवतात, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्ष्मण ढेपे उर्फ बाबू, आपण संघ हारलात आणि अजूनपर्यंत आम्हाला इथं स्टेजकडे काहीच लक्ष टाकलेलं नाहीये. हार जीत ही होतच असते सर. नक्कीच दबाव आला असेल, कारण हारलो तरी इतिहास घडतो आणि जिंकलो तरी इतिहासच आपल्याला घडवायचा आहे. नक्की सर, बरोबर तुम्ही बोललात. पराभव सुद्धा आपल्याला स्वीकारावाच लागतो सर, कधी ना कधी. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. धाव संख्या होते मात्र 5. धन्यवाद सर, बॅड लक लक्ष्मण भाऊ. सामना कधी तुमच्या हातामध्ये होता, परंतु नशिबाची साथ नव्हती. सुंदर असा चेंडू, चांगला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तयार आहे, परंतु पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल या ठिकाणी. कदाचित पंचांकडे अपील मागले या ठिकाणी. पंच सांगतात रिव्ह्यूची माग केली या ठिकाणी. पंच रिव्ह्यूची माग या ठिकाणी. क्लोज डिसिजन आहे या ठिकाणी. या ठिकाणी रिव्ह्यूची माग केली आहे. रिव्ह्यू चालू आहे, आपल्याला आम्ही निर्णय सांगू नक्कीच. फलंदाज आउट आहे या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद या ठिकाणी. जसं जसं सूर्य मावळत्या दिशेने प्रवास करायचा तसा क्रिकेटचा फेवर मात्र या ठिकाणी आपल्याला वाढता पाहायला भेटतो. मित्रांनो, आपण पाहिलं तर अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा. 5:06 झालेली आहेत. दोन्ही मातेवर संघ आहेत. क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने, एक एक पाऊल तुम्ही पुढे आहात. जो संघ हारेल त्याचा प्रवास पुढेच थांबणार आहे, जो संघ हरणार त्याचा प्रवास मात्र इथेच थांबणार आहे.
गिरणे वर्सेस भोईवाडी या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. दोन्ही मातेवर संघ थोडस या ठिकाणी गोलंदाजाला परेशानी होते रनअप मध्ये. आपण पाहिलं तर 33 धावांचं लक्ष असलेल्या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर धावसंख्या होते ती मात्र 6. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो आदित्य याला. फुलटा चेंडू पूर्ण प्रहार केला, चेंडूला पाठवलाय सराला, प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतो ब्रँडेड षटकार, चेंडू सीमा रेषा पार. या ठिकाणी लक्ष्मण भाऊकडून सूचना की सर्वांना बाउंड्रीवरती जायचं, कारण चेंडू येण्यामध्ये थोडासा विलंब होतोय. याची गांभीर्याने आपण आपल्या आयोजकांनी नोंद घ्यायची आहे. जे जे आमचे सहकार्य त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्यायचं आहे. आपण जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. क्वार्टर फायनलचे महत्वाचे सामने. पुन्हा एकदा तसाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. षटक मात्र या ठिकाणी संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होती मात्र 12. या धावसंख्येवरती पंच आपण सामना सुरू करायचा, स्पीड घ्यायच्या या ठिकाणी, लवकरात लवकर सामना. 12 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. तेहतीस धावांचं लक्ष या संघाला सामना जिंकायचा असेल तर. 6 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 6 गेंदे और 21 रन की अभी भी जरूरत है. यहाँ पर कुछ भी हो सकता है. अजय इस बार पटकी हुई गेंद थी लेकिन औसम से काफी बार, और हमारे जाने माने अंपायर कह रहे हैं वाइड बॉल, अतिरिक्त रन टीम के खाते में जुड़ता हुआ नजर आ रहा. अब 6 गेंदों में 20 रन की जरूरत है. अब यहां पर किसी को युवराज सिंह तो बनना पड़ेगा ही, नहीं तो किसी को यूसुफ पठान बनना पड़ेगा. यहां पर इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, अपील जोरों की थी यहां पर, लेकिन जाने माने अंपायर है हमारे इस अपील को नकारा. उत्साह ज्यादा था, विश्वास कम. अंपायर का इस अपील पर कोई असर नहीं है. अभी भी मैच में अगर 2 बड़े हिट लग सकते हैं तो मैच अभी भी जीवित है, कुछ भी हो सकता है. यहां पर इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास है लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. यहां पर फिर से एक बार डॉट गेंद. मौका जरूर दिया था, अगर यहां पर शायद बैट को अगर टच हो जाती थी गेंद तो शायद ऑप्शन के बाहर चौका भी जा सकता, लेकिन नियंत्रण में नहीं थे बल्लेबाज. इस बार फिर से एक बार गलती कर बैठे विकेट कीपर. गेंद सीधी बढ़ने के बाद 4 रनों के लिए एक बेहतरीन मिस फील्डिंग यहां पर. तीन गेंदों में अभी भी 16 रन की जरूरत है. और मुझे अभी भी युवराज सिंह की याद आ रही है, जिस तरह से युवराज सिंह ने 6 गेंदों पर 6 छक्के लगाए थे स्टुअर्ट ब्रॉड को T20 मैचेस में. अब 3 गेंदों में 16 रन की जरूरत है. अभी भी इस मैच को जीतना है. तो जिस तरह से स्टुअर्ट ब्रॉड को युवराज सिंह ने 6 गेंदों पे 6 सिक्स लगाए थे, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन सीधा फील्डर के हाथों में. 1 रन पूरा तेजी के साथ किया लेकिन यहां पर रुक गए बल्लेबाज. उनको पता है अब हाथ से थोड़ा मैच निकल जा चुका है, क्योंकि 2 गेंदों में अभी भी 15 रनों की जरूरत है. कुछ चमत्कारी आपको बचा सकता है. अगर शायद 6 रन पे अगर नो बॉल गिर सकती है तो कोई चमत्कारी आपको बचा सकता है, लेकिन असंभव है. यहाँ पर अब मुश्किलें और आगे बढ़ती हुई नजर आई इस टीम के ऊपर. अजय गेंदबाजी मार्ग पर
इस बार बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा फील्डर के हाथों में और गलती कर बैठे यहाँ पर फील्डर। गेंद सीधे बोलने के बाद 4 रनों के लिए अंपायर का इशारा आता हुआ। एक गेंदों में सिर्फ 11 रन की जरूरत है यहाँ पर। शायद कुछ चमत्कारी आपको बचा सकता है। एक गेंदों में 11 रन की जरूरत, एक चेंडू 11 धावा। ओहो, इस बार बड़ा प्रहार किया, गेंद सीधे बोलने के बाद 6 रनों के लिए और मैच खत्म कर दिया। यहाँ पर हार के बाद ही जीते कोई बात नहीं है, आज हारे तो कल जीतेंगे। हमें क्यों हारना पड़ा, किस लिए हारना पड़ा, इस बात का आप बाद में पता लगा सकते हैं। अगर शायद पहले से ऐसे धुआंधार पारी खेलते तो शायद नतीजा कुछ और होता था, लेकिन कहा जाता है अब देर हो चुकी है। वक्त किसी लेके रुकता नहीं, ना तुम्हारे लिए ना मेरे लिए। अब यहाँ पर इस टीम को पराजय का सामना करना पड़ रहा है। मादाड कोलीवाडा व राठाड कोलीवाडा दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे। टाइम खूप कमी आपल्याकडं। अथर्व मॅन ऑफ द मॅच साठी, अथर्व फटाफट आम्हाला सहकार्य करायचं। मॅन ऑफ द मॅच साठी यायचं अथर्व, कमबॅक, शाबास मित्रा, असंच सहकार्य करायचं, ताबडतोब यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी या।